सुनेत्राताई पवारला लाडली बहीण का म्हणत नाहीत? मुख्यमंत्र्याचे पत्नी स्वतः लाडली बहीण का नाही? त्यांना 1500ची गरज नाही. जन्मलं की सोन्याचा चमचा आणि सत्ता आणि योजना मात्र गरिबांसाठी. हिम्मत असेल तर त्यांना विचारा की तुमच्या खात्यात 1500 रुपये आलेत का? त्यांच्या खात्यात 1500 रुपये नाही आले, कारण त्या श्रीमंत आहेत. योजना कुणासाठी? गरिबांसाठी. 10,000चा रेट लावलाय. बंगाळे पाटील साहेब, ही थट्टा बघा. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 3500 रुपये भाव आणि आमचं मत विकायला 10,000 रुपयाचा भाव. हे चित्र तुम्ही लक्षात घ्या. मत विकत घ्यायला 10,000चा भाव आणि सोयाबीनला 3500 रुपयाचा भाव. शेतकऱ्यांची का थट्टा? आणि म्हणून तुम्हाला परिवर्तन घडवावं लागेल. हे लक्ष्मण पवार पण एक उमेदवार आहेत. आमदार होते का? माझे आमदार. कधी सुखात दुखात कुठंच नाही. ते पंडित जे आहेत, लक्ष्मण पवारांचा मतदान करा म्हणण्याचा फक्त एकच अजेंडा. पंडितांची भीती वाटते, पंडितांची भीती दाखवायची. आता तुम्हाला हे खैरे बांडे सगळे घरी बसवायचेत आणि पूजाताई मोरेंना या ठिकाणी निवडून द्यायचंय. हे असणार मी या ठिकाणी जाहीर करतो. जाता जाता मित्रांनो, कळकळीचं आव्हान की हा स्वराज्य पक्ष, ही परिवर्तन महाशक्ती एका नव्या स्वराज्यासाठी उभा राहिलेली. मी या आंदोलनात का आलो? मला अनेक जण म्हणतात की तुम्ही या ठिकाणी कसे काय? पण ज्या दिवशी मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनावरती देवेंद्र फडणवीस नावाच्या गृहमंत्र्यांनी लाठीचार्ज केला आणि ते चित्र ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस माझ्या जिजाऊंच्या लेकींचे डोके फुटत होते. त्यांच्या डोक्यातून रक्त निघत होतं. कुणाला गोळ्या लागल्या होत्या, कुणाला दगड लागले होते. रक्तबंबाळ झालेल्या जिजाऊंच्या लेकींचा बदला घेणार आहेत की नाही आणि या व्यवस्थेला तुम्ही घरी पाठवणार आहेत की नाही, हा प्रश्न मी या ठिकाणी विचारायला लागलो. तुम्हाला घरी पाठवावं लागेल. हे सहन करू नका. हे देवेंद्र फडणवीसची व्यवस्था आणि महायुती जर पुन्हा आली तर या सगळ्या जिजाऊच्या लेकींना पुन्हा जेलमध्ये टाकल्याशिवाय हे राहणार नाही. हे मत मागण्यासाठी घेण्यासाठी मनोज जरांगेकडे जातात. पण तुम्हाला माहित नाही, शेवटचं एक आंदोलन होतं. त्या ठिकाणी आमदार नव्हता, खासदार नव्हता, मंत्री नव्हता. त्या ठिकाणी फक्त 4-5 लोक गेले होते आणि त्यांचं नाव आहे छत्रपती संभाजी राजे, दीपक केदार, पूजाताई मोरे, त्या ठिकाणचे राजरत्न आंबेडकर. आम्ही सगळे गेलो होतो. दुसरं कुणी आलं नाही. हे येणार नाहीत, हे तुम्हाला साथ देणार नाहीत. या लढ्यामध्ये मी जिजाऊंच्या रक्ताचा बदला घ्यायला आलोय. हे गृहमंत्री लय बेकार आहे. याच्यापेक्षा आपला तो ह्यो बरा. ते लड्डू मुथियान नावाचं नाही का, ते खुर्ची उचलायचं लड्डू मुथियानच आहे का? ते पंखा तरी बंद करते. पण आमचा हा लड्डू मुथियान हेलिकॉप्टर मधून पडला तरी काय व्हाय नाही. अलग रसायन त्याच्यामुळे हीच गाडी आता 30 वेळा झालं बघा. काय भीती त्याच्या. आणि म्हणून छत्रपती संभाजी राजांच्या नेतृत्वात एकत्र या महाराष्ट्रामध्ये आपण क्रांती करू. पूजाताई मोरेला या गेवराईचा आमदार करा, या गेवराईचा विकास करा. शेतकऱ्यांना भाव मिळवा, मजुरांची सत्ता आणा, भूमिहीनांची सत्ता आणा, दलितांची सत्ता आणा आणि गेवराई सहित महाराष्ट्राचा कायापालट करा. पूजाताई मोरे ही फक्त गेवराई पुरती मर्यादित नाही.
तर ती महाराष्ट्राची नेता आहे आणि दिल्ली हलवण्याची ताकद सुद्धा तिच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही जर तिला आमदार केलं तर ती महाराष्ट्राची नेता झाल्याशिवाय राहणार नाही. ही जबाबदारी आम्ही तुमच्यावर टाकतोय. आणि या ठिकाणी बटन नंबर किती आहे? 6 नंबर. माझं बी 6 आहे, त्यांचं बी 6 आहे. खांडेंचं आमच्या 7 आहे. बिकरचं किती? 5. हे बांगाळे पाटील साहेब उभा आहे. हे साधं व्यक्तिमत्व नाही हो. दोन्ही पायात गोळ्या लागल्या तो शेतकऱ्यांसाठी. कुणाला माहित तरी का? टाळ्या वाजवाना तरी गपच आहेत. म्हणजे आता काय छातीत लागली म्हणू का? पायात लागले त्याचं कौतुक नाही. मोठा उद्योजक माणूस आहे, पण क्रांतीसाठी आपला फकीरासारखा पळतोय. क्रांतिकारकाची ओळख आहे. आज पूजाताईच्या पाठीशी तिचे वडील संघर्ष करतायत. त्यांच्या वाट्याला काय काय नाही आलं. गरीब बाप आहे बिचारीचा आमच्या ताईचा. तो काय पुढारी नाही. मी ऊसतोड मजुराचा पोरगा. आमचा बाप कुणी खासदार आमदार नाही. अरे आम्ही हिंमत दाखवतोय, हाच आमचा विजय. पूजाताईंनी हिंमत दाखवली, हाच विजय. पूजाताईचे वडील आहेत काही तर हे बा बिचारा काय ताकद आहे. सॅल्यूट करा बाबा, सॅल्यूट आहे का? या वर या. बघा वडील कुठं बसलेत का? या आपली काय घराणीशाही नाही बाबा. डोळ्या या. हे आम्ही असं म्हणून मागे राहिलो. आणि त्यांचा योगेंद्र आला, रोहित आला, योगेश आला. पुन्हा इकडं तर गेवराई मध्ये आल्यावर शियच येते. तर अमुक शिय तमुक शिय, अमुक राजे धमुक राजे. अरे हे राजे तुम्ही लावले, पण आता आमच्याकडे खरा राजा आहे. त्याचं नाव आहे छत्रपती संभाजी राजे. त्यामुळे या खोट्या राजाच्या मागे लागू नका. विचारांना अनेक वेळा संकट का? ते आमदार नाहीत, खासदार नाहीत, मंत्री नाहीत म्हणून त्यांचे हे. पण त्यांना बाबासाहेबांनी अधिकार दिलाय. त्यांनी त्यांच्या मुलीला खऱ्या अर्थाने या क्षेत्रात पाठवलं. याचाच मी नवाल करतोय. आमच्या पंकजाताई मुंडे एकदा म्हणाल्या होत्या बाल कल्याण मंत्री असताना, बाल विकास कल्याण मंत्री असताना, की आम्ही चूल आणि मूल पुरते मर्यादित आहेत. या बापानी चूल आणि मूल पर्यंत ह्या लेकीला ठेवलं नाही तर दिल्ली पर्यंत या लेकीला पाठवलं. असा बाप सगळ्या लेकींना मिळाला पाहिजे, तरच क्रांती. माझ्या बहिणीला आमच्या निवडून द्या. मी दलित बांधवांना, बौद्ध बांधवांना, मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की कटेंगे बटेंगे छाटेंगे मारेंगे सुरू झालंय. राजे नाहीत म्हणून बोलूनच टाकतो. राजे असतो तर बोललो नसतो. युपीहून टकलं आणलं इकडं. कटेंगे न बाटेंगे. अरे बाबा आमचा महाराष्ट्र चांगला आहे. आजान लागली आम्ही थांबलो. सामाजिक सलोख आहे. युपीचं वाटोळं केलं. हातभर डोकं त्याचं. एवढं एवढ्या डोक्याचा कुठं माणूस असतो का? अरे आमच्याकडे सुख सुविधा चांगला चालू आहे आमचं. आणि तर कटेंगे बाटेंगे छाटेंगे मारेंगे काही चालणार नाही. मी या युपीच्या या असणाऱ्या माणसाला सांगतोय, पुन्हा जर आमच्या महाराष्ट्रात येऊन गरळ रोखण्याचा प्रयत्न केला तर गाठ छत्रपती संभाजी राजेशी आहे, गाठ पॅन्थरशी. लक्षात ठेवा. कारण आमचा महाराष्ट्र सुखी आहे. वारकऱ्यांचा आहे, संतांचा आहे, महापुरुषांचा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. या महाराष्ट्रात संविधान आहे, सामाजिक सलोख आहे. इथं कटेंगे छाटेंगेची बातमी भाषा चालणार नाही. मुस्लिम बांधवांनो, तुमच्या सुरक्षेसाठी, दलितांच्या सुरक्षेसाठी, इथल्या मराठा बांधवांच्या सुरक्षेसाठी, ओबीसींच्या सुरक्षेसाठी आम्ही सगळे एक आलोत. आज ना उद्या या महाराष्ट्रात रयतेचं नवं स्वराज्य आल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा ठणकावून या ठिकाणी सांगतो. आणि आमच्या पूजाताई मोरेंना प्रचंड मताने विजयी करा. 6 नंबरचं बटन चिन्ह एवढं जबरदस्त आहे. राजेने एका मिनिटात घेतलं, बदललं नाही. आम्ही ज्यावेळेस बसलो प्रेस कॉन्फरन्सला, राजे म्हणले भाई
याच पेनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं आणि याच पेनाने आपण क्रांती करू, रयतेचं नवं स्वराज्य आणू, दलितांचं, बहुजनांचं, मुस्लिमांचं राज्य आणू. राजर्षी शाहू महाराजांची व्यवस्था काय होती हे कोल्हापूरला कधीतरी जाऊन बघा. आज लोक कल्याणकारी राजाचे विचार जिवंत असते तर कवा लक्ष्मण हाकेनी वडी गुजरीला यावा आला असतं का? हे प्रश्न निर्माण झाले असते का? ओबीसी मराठा वाद लागला असता का? आमचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज असते तर सामाजिक न्यायाचा प्रश्न एका चुटकीत सोडला असता. पण त्याच राजेच्या काळात आमच्या शाहू महाराजांनी जी मोड बांधली होती बहुजनांची ते तोडण्याचं काम या लड्डू मुथियांच्या व्यवस्थेने केलं. या लड्डू मुथियांना पुन्हा येऊ देऊ नका आणि पेनाच्या टोकापुढे बटन दाबा. पंडितांचं घराणं हे गेवराईच्या पंडित पवार काय काय ते अवघडच आहे बाबा. कवा बी आलं की तेच, दुसरं नाहीच. आणि दहशत घाबरू नका रे, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. आणखी एवढा कुणी मोठा झाला नाही. पूजाताई मोरे गेवराईच्या बाहेर पडली, मुंबई पुण्याच्या कोणत्याही हायवेला गेली आणि पेट्रोल पंपावर थांबली तर तिथला पेट्रोल टाकणारा तिच्या सोबत सेल्फी काढतो. या पंडित पवार सोबत कुणी सेल्फी काढत नाही. एवढी ताकद आहे तिची, ही ताकद आहे. आणि या ताकदीला बळ द्या. 6 नंबरचं बटन पेनाची नीब याच्या समोर बटन त्या ठिकाणी दाबा. आजकाल लय भाषेत खाटा खाटा दाबा. एक जण मागा आला तो म्हणला कचा कचा दाबा. 5 मिनिट आहे का? अरे लय मोठे आहेत की मग. राष्ट्रगीत घ्यायचे, बटन दाबाल का? जोरात बोला ना, हात वर करा सगळे. पेनाची नीब दाबणार का?